छत्रपती शिवरायांचे जे काही विचार आहेत किंवा आज वेगवेगळ्या प्रकारचे लेख, वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी, वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक पुरावे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस एक दुर्ग कसा तयार केला पाहिजे, त्याचं जे आर्किटेक्चर आहे, त्याची जी स्ट्रॅटेजिक मांडणी आहे, तिथे जे पाण्याचं व्यवस्थापन आहे, तिथे जे सुरक्षेच्या संदर्भातले त्या ठिकाणी नियम तयार केलेले आहेत किंवा अगदी छत्रपती शिवरायांनी आरमार तयार करत असताना कुठली झाडं तोडली पाहिजे, कुठली लाकडं वापरली पाहिजेत, इथपासनं तर आमची जंगलं सुरक्षित कशी ठेवायची इथपर्यंत प्रत्येक गोष्ट जी सांगितलेली आहे याच्यामध्ये एक कौशल्य दडलेलं आहे आणि तशा प्रकारचे मावळे त्यांनी तयार केले, तशा प्रकारचे प्रशिक्षित लोक विरोजी इंदुलकरांसारखे की ज्यांनी अशी रचना केली की ज्या रचनेने आजचे आमचे आधुनिक शिल्पकार किंवा आधुनिक आर्किटेक्ट देखील कुठेतरी अचंबित होतील अशा प्रकारचं त्यांचं कार्य